हाय गाइज, वेलकम बॅक टू द अनदर व्लॉग। तर आज आहे पुणे सिरीजचा डे 3 आणि आज आम्ही चाललोय जेजुरीला। पण आज सीन असा आहे, आज आमच्याकडे गाडी नाही आहे, तर आज आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करून जाणार आहे। आता आम्ही गुडीतवरून सासवडला रिक्षाने जाऊ, मग सासवडवरून लिफ्ट मागू। नाही भेटली रिक्षा तर लिफ्ट मागून जाऊ। लिफ्ट आणि मग सासवडवरून मग जीप किंवा बसनी जेजुरीला जाऊया। लिफ्ट भेटली आम्हाला सासवडपर्यंत। आता सासवडला जाऊया आणि मग तिथून बघूया जेजुरीला कसं जायचं। याच्याने काय लिफ्ट मागितली गेली नाही, चापटने मीच मागितली। प्रायव्हेट गाडी आहे ते सोडून दे असं बोललास मला आणि मी थांबवली। नल्ल्या माझ्या हाताने तो थांबला आणि बेकी नाही बाहेर। यांचं गाव आहे ना, काही नाही माहिती। गाईज आम्ही सासवडला आलो आणि हे बघा तिथे पुढे ना बस स्टँड आहे। बस स्टँडवरून थोडं पुढे आलं की इथे ना ह्या गाड्या थांबतात जेजुरीला जायला शेअरिंगमध्ये। 30 रुपये एकाचे। सासवडवरून जेजुरीला 30 रुपये आहेत भाई। आता आम्ही गाडी भरायची वाट बघतोय। गाडी भरली की मग जेजुरीला जाऊया। धीरजला सांगतोय गाडी घे, नाही करावं लागणार ना। धीरज काय ऐकत नाही भाई, हे गाडी घे ना, घे ना। काही सबस्क्राईब अरे तुझ्याकडे आहे काय? नाही पेट्या भरलेल्या। गाईज आम्ही जेजुरीला आलोय हायवे वरती। आता इथून पुढे कसं जायचं? तिकडे ना, तेच आहे का? मला काय माहिती, आता मी पहिल्यांदा आलोय, तुला माहिती पाहिजे ना शेमड्या। कसं आहे रे, मला तर वाटलंच नाही आपण पोहोचलो म्हणून। हायवेवरती मधूनच लेफ्ट मारला भाईनी, म्हटलं पोहोचलोय नाही पोहोचलोय काय सीन। ते बघा हे इथून मार्केट सुरू होतं आणि तिथे जायचं आहे आपल्याला। आता सगळे दुकान आहे तिथे प्रसाद वगैरे घ्यायला, पाठून पण आहेत माझ्या पाठी बघा। इथून आता वर जाऊया। नाही जा बघा हा गेट इथे, आता इथून सुरू करायचं। आम्ही चढायला सुरुवात केली आहे आणि गर्दी आहे भाई, म्हणजे बऱ्यापैकी गर्दी आहे, जास्त नाही। आता वरती किती गर्दी आहे काय माहिती, बघूया चला। पोचलो आम्ही तिथे। आधी पाया पडायला सांगतात, आम्ही ओटी आणि हे घेतलंय भंडारा। आता इथे पाया पडूया आधी। पोचलोय वरती, हे बघा। आता आधी पाया पडूया मग तुम्हाला दाखवू। इथं 2 टाईपचे दर्शन, 3 टाईपचे दर्शन, एक मोफत, एक 100 रुपये, एक 200 रुपये। 100 रुपयामध्ये छोटी लाईन आणि 200 रुपयामध्ये डायरेक्ट दर्शन। अच्छा, त्या लाईनीत चालतोय आम्ही आता, जरा जास्तच मोठी आहे गाईज। आता आम्ही पोचू मंदिरामध्ये, हे बघा। आम्ही आलोय श्री बानुबाई मंदिर। आता आतमध्ये जाऊया। 150 पायऱ्या खाली होतो, बानुबाईच्या मंदिरात जाऊन आलो। आता वरती चाललोय, चप्पल वगैरे घेतो आणि मग खाली उतरतो। खाली उतरलो आम्ही, आता भूक लागली म्हणून वडापाव खायला थांबलोय। वडापाव खातो, गाडी बघतो आणि मग सासवडला जातो। गाडी भेटली आम्हाला, आता गाडी भरायची वाट बघतोय। गाडी भरली की मग सासवडला जाऊया, सासवडवरून मग घरी जाऊया। One eternity later. गाईज आम्ही घरी पोचलोय। घरी जाता जाता धीरजच्या घरी एक असा रस्ता आहे जो पार करून जावा लागतो, तो म्हणजे हा असा
दळबद्री रस्ता आहे ना, ओ भाई साहब. आणि मी आता 4 दिवस कंटिन्यू या रस्त्यातून गाडी चालवतोय. कशी चालवतोय माझं मला माहिती. आता इथून कसं जायचं आहे ते बघा. कम ऑन धीरज, यू कॅन डू इट. राम 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 राम. चल चल चल. असं जावं लागतं. हा एक असा घाणेरडा रस्ता आहे ना, हे इथून पूर्ण असा या काट्यांच्या झाडातून शेवटी आम्ही हा टप्पा पार केलेला आहे. असं असं चालून खतरनाक. ठीक आहे, चला, सवय आहे आपल्याला. हे बघा, ओहो ऐसा जाणे काय. एक एक पाऊल सापडून टाकावं लागतं. जर पडलात तर डायरेक्ट चिखलात. अजून एक आहे, अजून पार नाही झालंय, अजून खूप काय आहे बघ. पूर्ण असं इथे थोडासा आहे चांगला. चांगला म्हणजे हे पण पिचपिचीत होऊन जातं. आज दिवसभर पाऊस नाही पडलाय म्हणून जरा हे सुकलंय. ही चालायची वाट रे. हे इथून असं, हा बस असं चालत चालत. हे बघ कसा किचकिचीत रस्ता आहे. आणि पॅन्ट बघा काय झाली, भेंडी. इथून मग चांगला रस्ता चालू होतो. मधलाच पॅच कोणाच्या बापाने ठेवलाय, कोणासाठी ठेवलाय काय माहिती. मग तो पॅच पूर्ण केल्यानंतर मग भाई असा मस्त आहे की रस्ता फुल भारी. दोन्ही बाजूला शेती. हा काय हवा सुटली आहे मस्त. असं मस्त पैकी शेती वगैरे होते इथे. फुल मग जागा भारी भाई, मग शांती. हे पुढे पुढे नको जाऊ रे धीरज, हरवशील. माझा मित्र येतोय माझ्या पाठी. कोणी रे? ओहो, किमान माणसापेक्षा तरी चांगलं आहे. ही बघा इथे सगळी गुलाब आहेत. गुलाबाची शेती होते इथे. हे बघा इथून तिथपर्यंत. आणि ते घर दिसतंय हे वाला पहिलंच, ते घर धीरजचं, जिथे आम्ही आता राहतोय. आम्ही निघालो होतो 9:30ला. आता वाजले 3:20. भूक लागली आता भाई, काहीच खाल्लं नाही. फक्त एक तो मगाशी वडापाव खाल्ला होता तेवढाच. The next day. तर गाईज आम्ही काल आलो जेजुरीवरून घरी आलो तर घरी लाईटच नाही. आणि जी काल 4 वाजता लाईट गेली आहे ती अजूनपर्यंत आलीच नाही. त्यामुळे मोबाईलला चार्जिंग नाही, काय नाही. आता माझी चार्जिंग फक्त 8% आहे. आता आम्ही घरी निघतोय मुंबईला जायला. तर तसं पण काय ब्लॉग शूट करायला आहे नाही. तर आपण हा ब्लॉग आणि ही सिरीज इथेच संपवूया. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आणि ही पूर्ण सिरीज आवडली असेल व्हिडिओ तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलला भेट या तुम्हाला अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, असं तर बाय, टेक केअर, सी यू अगेन, पीस आउट. बाय बोल रे, बाय बाय.